कुंभ राशीसाठी नशिबाची दारं उघडत आहेत, पण अजूनही जीवनातली परीक्षा तशीच राहिलेली आहे. काय होतं, गुरुचा तुम्हाला आता सपोर्ट आलेला आहे, शुक्राचा सपोर्ट आलेला आहे, मंगळसुद्धा तुमच्या बाजूने आहे, शनीसुद्धा तुमच्या बाजूने आहे. फक्त सध्या जे राहू आणि केतूचं जे गोचर आहे की नाही, ते थोडंसं तुम्हाला मधून अधून एक अनामिक भीती मनामध्ये तयार करत राहतं, की नक्की अजून समस्या संपलेल्या आहेत का अजून पुढं काहीतरी उभारलेलं आहे. कारण की कुंभ राशीतूनच राहूचं गोचर आहे. 7.5चा बराचसा भाग तुम्ही भोगलेला आहे आणि तोही भोगलेला भाग आता तुम्हाला नवीन काहीतरी शिकवून गेलेला आहे आणि तो भविष्याच्या अनेक गोष्टींमध्ये निर्णय घेताना ते तुम्हाला मदतही करणार आहे. मी योग्य आहे पण मला लोक समजून घेत नाहीत, ही भावना सध्या तुमच्या मनामध्ये जास्त आलेली आहे. मी प्रयत्न केलेला आहे पण त्या परिस्थितीत टिकून राहणं थोडं अवघड जात आहे. कुंभ राशीच्या अनेक व्यक्तींना मागील अनेक वर्षामध्ये त्यांच्या कौटुंबिक, आर्थिक, वैवाहिक जीवन, त्यांचं करिअर ह्याच्यामध्ये अस्वस्थता जाणवली. तुम्हाला असंही वाटलं की मी योग्य आहे पण लोक मला काही समजून घेत नाहीयेत. मी खूप प्रयत्न करतोय पण संबंध टिकवणे थोडं कठीण जात आहे. आणि कसं होतं की जीवनात स्पष्टता कमी आणि संभ्रमच जास्त आहे. विशेषतः काय राहूचा प्रभाव असल्यामुळे काय होतं, विश्वास ठेवताना फसवणूक होती, गैरसमज आणि अपेक्षाभंग पण तुम्ही अनुभवत आहात आणि अनुभवलेला आहे. म्हणून आता ग्रहस्थिती काय सांगते की 6वा गुरु आणि शुक्र जीवनातील अनेक समस्या सोडवण्याचा ते प्रयत्न करतात. तृतीयातला जो मंगळ आहे ना, तो प्रयत्न वाढवतो आणि द्वितीयातला शनी जो आहे ना, तो शिस्त आणि जबाबदारी स्वीकारून देतो तुम्हाला. फक्त राहूच्या त्रिकोणात आता रवीची एंट्री जी आहे ती 15 जून पासून होणार आहे. आता ह्याच्यामुळे काय होतं, जेव्हा राहू आणि सूर्य एकमेकांच्या त्रिकोणात येतात म्हणजे एकमेकांपासून नवम पंचमी योगात येतात ना, त्यावेळेस जोडीदाराशी थोडासा अहंकारी संघर्ष होतो, पार्टनरशिपमध्ये तणाव होतो, व्यवसायामध्ये नातेसंबंधात गैरसमज निर्माण होऊ शकतात. ह्या छोट्या मोठ्याच गोष्टी घडतात. विशेषतः कसं होतं की विवाह, पार्टनरशिप, करार आणि मोठे आर्थिक व्यवहार करताना थोडी अतिरिक्त सावधगिरी तुम्हाला बाळगावी लागेल. हे ह्या गोचरीचं खरं स्वरूप आहे. ठीक आहे, हा काळ काही पूर्ण नकारात्मक नाहीये, उलट अनेक अडचणींमधून मार्ग काढण्याची क्षमता तुमच्यामध्ये आलेलीच आहे. पण ह्या काळात कसं आहे, ज्यांना संयम ठेवणं सोपं जातं आणि जे लोक अहंकारापेक्षा वास्तवाला महत्त्व देतात ना, त्यांना हे गोचर खूप लाभदायक असतं. प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते हे मात्र लक्षात ठेवा बरं का. कारण प्रत्येक आकर्षण ही काही योग्य संधी नाही आहे. संयम, विवेक आणि योग्य निर्णय हेच या काळातले सर्वात मोठे उपाय असतील. म्हणून काय असं होतं की नात्यांची, आर्थिक निर्णयांची, जीवनातल्या अनेक बाबींची परीक्षा थोडीफार होत राहत असते. हे वास्तव आहे आयुष्यातलं. आता आपण पुढं बघूया, म्हणजे नोकरी, व्यवसाय आणि त्याच्यानंतर मग विद्यार्थी दशा, कौटुंबिक अवस्था ह्याच्यावरती तुमचा काय परिणाम होतो या ग्रहदेशेचा. तुम्हाला असं बऱ्याच वेळा वाटतं, मी बऱ्याच वेळेमध्ये सांगतो की हे लोक खूप मेहनत करताय पण संघर्ष करूनच काहीतरी यश मिळतं आणि कामच पूर्ण होत नाही, त्यामुळं मनाला शांती मिळत नाही. लोकांपेक्षा परिस्थितीच जास्त लढावं लागतं. हे तुमचं थोडंसं फार वर्षापासूनचं दुःख आहे. कारण कुंभ राशीसाठी जीवनाचा केंद्रबिंदू हा नशीब नाही आहे, ते आहे कर्म. 6व्या भावातला गुरु शुक्र कसं करतो माहिती का, की नोकरी, स्पर्धा, कर्ज, शत्रू, तुमचे दैनंदिन संघर्ष, जबाबदाऱ्या ह्यांच्यावरती चांगला परिणाम करतो. कुठेतरी एक चांगली मलमपट्टी घडवून आणतो. म्हणून काय, गुरु इथं आल्यानंतर थोडंसं वास्तव वेगळं बदलतं. कसं, हा गुरु उच्च प्रभावाचा आहे, बलवान आहे. तो इतके वर्ष नव्हता तो तुमच्यासाठी, तो समस्या हाताळण्याची ताकद देतोय. म्हणून अनेक कुंभ राशीच्या व्यक्तींना असं वाटेल की अडचणी आहेत पण त्यातून मार्गही मला दिसू लागलेला आहे. तसंच नोकरी करणाऱ्यांसाठी पण हा काळ थोडीशी मेहनतीची परीक्षा घेणारा आहे. काय होतं, कामाचा ताण थोडा वाढतो, न कळत वाढतो, नवीन जबाबदारी येतात, वरिष्ठांकडून थोड्या जास्त अपेक्षा वाढतात तुमच्याबद्दल, असं अनुभवायला येतं. पण पहिल्या दृष्टीने कसं आहे, हे तुम्हाला नकारात्मक वाटू शकते, पण अनेक वेळा हाच काळ भविष्यातल्या प्रमोशनची तयारी असते. आणि काही व्यक्तींना असं जाणवतं की मी पूर्वीपेक्षा जास्तच काम करतोय पण माझी क्षमता देखील वाढत आहे ना, हे पण तुम्हाला जाणवेल. तुमच्या कार्यक्षेत्रातल्या स्पर्धा असतात, कारण षष्ठम भावात गुरु आहे, मंगळ आहे तृतीयामध्ये, हे एकत्र स्पर्धा तयार करतात. काही वेळा सहकाऱ्यांशी तुलना होते, प्रमोशनसाठी स्पर्धा होतात आणि ऑफिस पॉलिटिक्स हे तर चालत राहतं. मात्र ह्या काळात कसं आहे, तुमचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी दुसरा कोणी नसून तुमची स्वतःची भीती आणि आत्मसंशय आहे. तसंच व्यवसाय करणाऱ्यांसाठी काय आहे की हा काळ मिश्र आहे, मिश्र स्वरूपाचा आहे. हे नवीन ग्राहक, नवीन संपर्क किंवा नवीन बाजारपेठा मिळतील, पण दुसरीकडे स्पर्धा देखील वाढलेली असेल. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की बाजारात संधी आहे पण
टिकून राहण्यासाठी मला पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे हेच काय आहे, षष्ठम भावातल्या गुरुचं वास्तव आहे हो. आणि आता इथं कसं आहे, राहू आणि सूर्य जे आहेत ना ते त्रिकोणात येणार आहे, त्यामुळे सावधगिरी गरजेची आहे. कसं होतं, सप्तम भावातील राहू आणि सूर्य काय करतात, काही वेळा चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवायला लावतात. विशेषतः कसं आहे, पार्टनरशिप, नवीन व्यावसायिक करार किंवा बरोबर एकमेकांबरोबर केलेली गुंतवणूक ह्या टाळल्या पाहिजेत तुम्ही, कारण की तिथं फसगत होऊ शकते. आणि तुम्हाला असं वाटेल की ही संधी आयुष्यात एकदाच मिळणार आहे, पण प्रत्येक आकर्षक संधी ही फायदेशीर असेल असं नाही आहे ना, हे लक्षात ठेवा ना तुम्ही. तसंच आर्थिक स्थितीच्या बाबतीत पण काय होतं, उत्पन्न वाढण्यापेक्षा पैसे टिकवणे महत्त्वाचे आहे. म्हणून काय करा, थोडं सेव्हिंग्सवरती भर ठेवा. फायनान्शियल डिसिप्लिन, आर्थिक शिस्त महत्त्वाची आहे. तुम्ही याला प्राथमिकता दिलीच पाहिजे. काही व्यक्तींना उत्पन्न वाढेल, पण त्याच वेळी जबाबदाऱ्या देखील वाढू शकतात. तर तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे? अहंकारातून निर्णय घेऊ नका. लक्षात येत नाही, अहंकार आपल्या फार खोलवर रुजलेला असतो बरं का. तो कुणाला लक्षात येत नाहीत, कारण प्रत्येकात कुठं ना कुठेतरी अहंभाव असतो. रागात नोकरी सोडणे किंवा क्षमतेपेक्षा आर्थिक जोखीम जास्त घेणे ही लक्षणं आहेत, ती तुम्ही स्वतःला ट्रॅप करून घेताय. त्यामुळे काय होतं, संघर्षातून विजय मिळवण्याचाच हा काळ आहे. अनेक अडचणी येतील, काही लोक तुम्हाला विरोध करतील, काही परिस्थिती तुमच्या परीक्षाच घेतील हो. पण उच्चस्थ गुरु आहे ना, जर तुम्ही हार मानली नाही तर परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने फिरत येईल. त्यामुळे हा काळ कसा आहे, नशिबापेक्षा शिस्त, भावनेपेक्षा विवेक आणि शॉर्टकटपेक्षा सातत्य, ह्याचा हा काळ आहे. याच्यावरती तुम्ही भर द्या. म्हणून ह्या वर्षी मी खूप संघर्ष केला, पण ह्याच संघर्षाने मला अधिक मजबूत बनवलं असं तुम्हाला जाणवेल. तसंच कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनामध्ये काय होतं, हे बघा, परीक्षा तुमच्यासाठी संपलेली तर अजून नाही आहे, नातेसंबंधांमध्ये आहेच. आणि सप्तम भावात कसं होतं, केतूचा गोचर आहे, तुमच्या राशीत राहूचं गोचर आहे. त्यामुळं नातेसंबंध हे गुंतागुंतीचे वाटतातच. कसं होतं की व्यक्तींना असं थोडं मनामध्ये वाटतं की लोक माझे म्हणतात, पण खरोखर माझ्यासाठी कोण उभा राहतं? मी समोरच्याला समजून घेतो, पण मला समजून घेणारे कमी आहेत ना. नात्यात काहीतरी बदललेलं आहे, पण नेमकं काय आहे ते समजत नाही. आणि असं वाटत असेल ना, तर तो राहूचा प्रभाव आहे, लक्षात घ्या. आणि राहू काय करतो, नात्यांमधलं वास्तव समोर आणेल. कारण सप्तम भाव हा जोडीदार, सार्वजनिक संबंध, भागीदारी ह्याचा तो काळ आहे ना. इथं संभ्रम राहू तयार करतो. चुकीच्या व्यक्तीवर जास्त विश्वास अजिबात ठेवू नका. योग्य व्यक्तीबद्दल अनावश्यक शंका घेऊ नका. कारण की काय होतं, सूर्याचा प्रवेश झाल्यानंतर मग अहंकार, संघर्ष, संवादाचा अभाव, गैरसमज, माझेच बरोबर आहे अशी भूमिका तुमच्याकडून वाढेल नात्यांमध्ये. म्हणून या काळात मतभेद होऊ शकतात, ते होऊ द्यायचे नाहीत आपल्याला. आणि अनेक वेळा समस्या नात्यात नसते हो, तुम्ही जे संवाद करता, बोलता ना, त्याच्यामध्ये असतात. मला तर असं वाटतं, तुम्ही बोलू नका. जर तुम्हाला कुठेतरी मतभेद होतील असं वाटत असेल तर थोडा गॅप घ्या, नंतर बोला. आणि हे मतभेद कशा असतात, आर्थिक जबाबदाऱ्या, कुटुंबातील हस्तक्षेप, वेळ न देणं, तुमच्या अपेक्षा, ह्याच्यामध्ये ह्या मतभेद वाढत गेलेले असतात. आम्ही एकत्र आहोत पण मनाने दूर गेलो असं वाटू शकतं मग नंतर. मात्र चांगली गोष्ट आहे, 6व्या भावात गुरु जो आहे ना, तो समस्या वाढवत नाहीये, पण कुठेतरी तुम्हाला असं काहीतरी मनात एक ठिणगी टाकून जातो, त्यामुळे तुम्ही दिवसभर डिस्टर्ब राहू शकता. तसंच जे लोक अविवाहित आहेत ना, त्यांच्यासाठी काय, सावधगिरी बाळगली पाहिजे. राहू एक प्रलोभन तयार करत असतो, एक भ्रम तयार करत असतो, आणि त्या भ्रमामधून कुठेतरी निर्णय घ्यायला भागच पडतो. काही जणांना मग अचानक प्रेमसंबंध होणे, वेगळ्या पार्श्वभूमीतली व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणे, अनपेक्षित नाते यांचा अनुभव येऊ शकतो. पण कोणताही निर्णय घेण्यापेक्षा व्यक्तीचा स्वभाव, त्याची मूल्ये, कुटुंब याचा विचार करणं गरजेचं आहे ना. तसंच काही कुटुंबाचं वातावरण पण आहे बरं का. तृतीयातला मंगळ काय करतो, घरातील काही विषयांवरती स्पष्ट चर्चा घडवून आणतो. म्हणजे भावंडांशी मतभेद होणे, मालमत्तेबाबत चर्चा, जबाबदाऱ्यांची वाटप, यावरून थोडे वाद होऊ शकतात. पण योग्य तुम्ही संवाद ठेवला ना, तर हे प्रश्न जे आहेत ना, ते सुटू शकतात. म्हणून एक वास्तववादी उदाहरण असं आहे की समजा एखाद्या व्यक्तीला वाटते की जोडीदार त्याला समजून घेत नाही, राहूमुळे तो लगेच निष्कर्ष काढतो की त्यांना काही माझी किंमतच नाहीये. पण वास्तवात समोरची व्यक्ती स्वतःच्या समस्यांशी झुंजत असते हो. म्हणूनच ह्या काळात निष्कर्ष करू नका, तुम्ही काढूच नका, संवाद ठेवून तुमचा गैरसमज दूर करा. म्हणून काय, नात्यात तिसऱ्या व्यक्तीचे आते ऐकू नका, संशय वाढवू नका, रागात अंतिम निर्णय घेऊ नका, सोशल मीडियामुळे नात्यांची तुलना करू नका, आणि जोडीदाराच्या भावना कमी लेखू नका. रिस्पेक्ट द्या तुम्ही समोरच्यांच्या इमोशन्सला. म्हणून नातेसंबंधाच्या दृष्टीने हा काळ थोडासा काही प्रमाणात परीक्षा घेऊ शकतो. काही नात्यांचे खरे स्वरूप समोर येईल, काही व्यक्तींना आयुष्यातल्या लोकांची खरी किंमत कळेल.
प्रत्येक नातं टिकेल असं नाही, पण जे नातं सत्य, विश्वास आणि समजूतदारावरती उभा आहे ना, ते टिकून राहील. संशयापेक्षा विश्वास आणि संयम याला तुम्ही प्राधान्य द्या. तर ज्या व्यक्ती विद्यार्थी आहेत त्यांना पण कळसं आहे, राहूचं राशीतलं गोचर एकाग्रता ठेवण्यामध्ये अडचण आणत आहे. आणि दुसरीकडे काय होतं, रवीचा त्याच्याबरोबर ती नवम पंचम योग तयार झाल्यामुळे मानसिक स्थैर्याची तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल. माझ्याकडे क्षमता आहे पण मन सतत भरकटत आहे, अभ्यास करायचा आहे पण माझं लक्ष दुसरीकडे जात आहे आणि मी खूप विचार करतोय पण माझी कृती कमी होत आहे. हे राहूच्या प्रभावाने एक सामान्य स्वरूप असू शकतं. विशेषतः काय होतं, बरेचसे विद्यार्थी सगळीकडेच मोबाईल वापरणं, सोशल मीडियाचा वापर करणं आणि पटकन यश मिळावं ह्याची घाई ठेवणं यामुळे अभ्यासावर परिणाम झाला आहे. मात्र चांगली गोष्टी काय आहे, सध्या तरी 6व्या भावातला गुरु तुम्हाला थोडी तरी चांगली बुद्धी देईल, नियमित अभ्यास करायला भाग पाडेल आणि थोडं तुम्ही जे विचलन तुमचं झालेलं आहे, तुम्ही जे एकाग्रतेपासून दूर गेलेलं आहे ना, तिथून तो जागा आणेल. पण हे तात्पुरतं असणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. कसं आहे, तुमची सर्वात मोठी लढाई प्रश्नपत्रिकेशी नाही हो, तुम्ही स्वतःच्या विचलित झालेल्या मनाशी सध्या लढत आहात. त्यामुळे हा काळ अनेक विद्यार्थ्यांसाठी यशाकडे नेणार आहे. फक्त एकाग्रता सध्या तुमची फार महत्त्वाची आहे. आरोग्याच्या बाबतीत पण बरं का, राहू आणि रवी यांचा नवीन पंचमयोग काय करतो, मानसिक जीवनशैलीमध्ये थोडीशी गडबड आणतो. जे काही जुने आजार असतात ना, थोडासा त्यांचा प्रभाव वाढलेला जाणवू शकतो. म्हणून कामाचा ताण, अनियमित दिनचर्या, अपुरी झोप, पचनाशी संबंधित तक्रारी, वजनाबद्दल तक्रारी ह्या थोड्या जाणवू शकतात आणि राहूच्या प्रभावामुळे मन अस्वस्थ राहू शकतो. तिथे चिंता देखील वाढते. त्यामुळे ह्या काळात शरीरापेक्षा मन अधिक थकत आहे, याच्याकडे लक्ष देणं तुम्ही गरजेचं आहे. आणि मग ह्या सर्व गोष्टींसाठी तर उपासना असते ना. लोकांना असं वाटतं की उपासना म्हणजे काहीतरी माझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडेल, कुठेतरी मला साक्षात्कार होईल. ह्यासाठी उपासना नसते. आपण सामान्य आहोत. सामान्य व्यक्तीने योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी उपासना करावी, योग्य बुद्धी तुम्हाला सुचावी, योग्य व्यक्ती तुमच्याकडे यावी, समोरच्या व्यक्तीची पारख करता यावी, यासाठी उपासना करायची असते. तर त्यामध्ये कोणतेही तुम्ही चमत्काराची अपेक्षा ठेवणं हे अत्यंत चुकीचं असतं. जे दिसतं आहे ते सत्य आहे आणि जे काल्पनिक आहे ते प्रत्येक वेळी सत्य असेल असं नाहीये ना. त्यामुळे विवेक तुमचा जागृत ठेवा आणि हे कळण्यासाठी तर उपासना आहे. आता तुमच्यासाठी भगवान विष्णूंचे म्हणजे विष्णू सहस्त्रनाम हेच तुमच्यासाठी चांगलं उपयोगी असणार आहे. कारण षष्ठम भावातनं होणारा गुरु शुक्रचं गोचर आणि सप्तमातलं केतूचं गोचर जे आहे ना, ते तुम्हाला सद्बुद्धी देण्याचं काम करेल. त्याचबरोबर मग तुम्ही इतर काही धार्मिक गोष्टी आहेत शास्त्रामध्ये सांगितलेल्या. गुरुवारी तुम्ही पिवळ्या वस्त्राचं दान करू शकता, हे आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. त्यातून गुरुचे पण तुम्हाला कृपा मिळते. निर्णय घेण्यापूर्वी थोडंसं आत्मपरीक्षण करावं, कारण राहूचा प्रभाव काय करतो, चुकीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवायला भाग पाडतो, चुकीची माहिती तुमच्यापर्यंत आणतो आणि अवास्तव अपेक्षा ठेवतो. त्यामुळं स्त्रियांनी दुर्गा कवच किंवा दुर्गा सप्तशतीचं पठण करणे त्यांच्यासाठी लाभदायक राहतं ह्या काळामध्ये. आणि सूर्याच्या प्रभावासाठी मग काय होतं, दररोज सकाळी तुम्ही सूर्याला अर्घ्य देऊ शकता किंवा आदित्य हृदयम स्तोत्र असतं, याचा तुम्ही जाप करू शकता. बीज मंत्राची आवश्यकता नाही आहे. बीज मंत्र जे असतात, मी तुम्हाला पुन्हा एकदा बऱ्याच व्हिडिओमधून सांगितलेलं आहे, कोणतेही बीज मंत्र किंवा कोणतेही मंत्र जे असतात ना, ते तुम्ही गुरूंनी दिलेल्या दीक्षेशिवाय त्याचा वापर तुमच्या आयुष्यामध्ये करणं योग्य नसतं. नामस्मरण हा भाग सामान्यांसाठी ठीक आहे, पण मंत्र हा भाग वेगळा असतो. त्याच्यासाठी एक चांगल्या मार्गदर्शकाचीच गरज असते. म्हणून सामान्यांनी काय करावं, श्रद्धा आणि मानसिक स्थैर्य वाढवणाऱ्या उपासना कराव्यात. तर सेवा आणि दान धर्म पण चांगला असतो. षष्ठातील गुरुसाठी काय करतात, गरजूंना औषधाची मदत करणे, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे, प्राण्यांना अन्नदान करणे, सेवाभाव करणे, ह्यानी काय होतं, गुरुकृपा राहते. याचबरोबर तुम्ही ज्ञानदान करू शकता. जेवढं शक्य आहे तुम्ही तेवढं ज्ञानदान करा. तुम्हाला नेहमी गुरुची कृपा तुमच्याबरोबर राहते. तुमच्या पत्रिकेमधील गुरु कोणत्याही स्थानी असू दे, ते शुभस्थान असेल, अशुभ स्थान असेल, पीडित असेल, पण तुम्ही जर ज्ञानदान करत असाल ना, तर मात्र तो गुरु नेहमी असा पॉलिश राहिल्यासारखा राहतो, चमक असल्यासारखा राहतो. त्यामुळे कुठल्याही अडचणीतून तो तुम्हाला मार्ग दाखवत राहतो. त्यामुळे ज्ञानदान हे कुंभ राशीसाठी खूप चांगलं असेल. ठीक आहे, तुम्हाला असं वाटेल बरं का की कदाचित हाच गोचरीचा माझ्या सर्वात मोठा आशीर्वाद असणार आहे. कुठंतरी कार्मिक गोष्टी आपल्या जुळलेल्या असतात. त्यामुळे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये प्रत्येक राशीसाठी वेगवेगळं कार्मिक सांगत राहतो, जसं तुमच्या राशीसाठी गुरुचं आहे. कारण की ह्याचं कारण असं आहे, तो वाणी स्थानाचा म्हणजे धनभावाचा कारक आहे तुमच्या चलित कुंडलीसाठी. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.